नाही, विधी सफल झाला नाही, काहीतरी चुकलंय मंजिरी, काहीतरी अघटित घडलंय. मार्जरी, मलाही कळतं की काहीतरी घडलंय, पण नक्की काय त्याचा अंदाज येत नाहीये. कदाचित महागौरी पुन्हा आडवी आली आहे काळ्या मांजरी सारखी. मार्जरी, मला खात्री आहे की त्या दोघींना त्यांच्या शक्तीचं रहस्य अजूनही कळलेलं नाहीये. एकमेकींचे हात हातात घेतल्यानंतर अंबिकाची शक्ती जागृत होते हे त्यांना समजलेलं नाहीये, आणि ह्याच संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. संधी आहे पण भीती सुद्धा आहे. मार्जरी, तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. आता काही गोष्टी जपून कराव्या लागतील, कोणालाही संशय यायला नको, आणि म्हणूनच मी मायाला या खेळात उतरवलंय. उद्या जर का अथर्वला काही कळलं तर तिचा वापर करून मी कुठलाही संशय माझ्यावर येऊ देणार नाही, आणि जर का वेळ आलीच तर सगळा दोष मी तिच्यावर टाकेन. ते सगळं ठीक आहे, पण नक्की काय अघटित घडतंय हे माहिती करून घ्यायलाच हवं. वेदा, मला माफ कर बाळा. आज आई तुला वाचवू शकली नाही ना. ताई, स्वतःला दोष देणं बंद कर ग. आणि वेदा आता सुरक्षित आहे. मला सांग, आजी तुला भेटली तेव्हा ती नेमकं काय म्हणाली तुला? मीरा, तुला खरं सांगू, आज जे काही घडलं ना त्यानंतर मी खूप हतबल झाले होते. अगं, मला खूप राग आला होता आणि त्याचा जाब विचारायला खरं मी देवी आईकडे गेले होते. पण नंतर जेव्हा आजी आल्या ना तेव्हा मी त्यांच्या समोर एखाद्या लहान मुलीसारखी रडायला लागली. त्यांना सगळं सांगितलं काय घडलं ते. मीरा, त्या काहीतरी बोलत होत्या अगं, पण त्या काय बोलत होत्या ना त्याचा मला अर्थच कळत नव्हता. पण एवढं नक्की की त्या मला फक्त धीर द्यायला आल्या नव्हत्या, त्या मला काहीतरी सांगत होत्या, मला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. एका घड्यातलं जुनं पाणी बदलायचं असेल तर तो घडा आधी रिकामा करावा लागतो ना. मीरा, तेव्हा काय बोलत होत्या ना मला कळत नव्हतं, पण आत्ता मी विचार करते त्या सगळ्या गोष्टीचा. आजी म्हणाल्या की घड्यातलं जुनं पाणी बदलायचं असेल तर आधी तो घडा रिकामा करावा लागतो, किंवा विश्व तुला नवीन पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करते, असं काहीतरी बोलत होत्या. आणि मग नंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मंत्र म्हणू लागल्या त्या. पृथ्वी रापस्तेजो वायू राक संच मम शक्ती एकत्व जाग्रत भवतु. मी डोळे बंद केले आणि मग असं मला सगळं वेगळंच जाणवू लागलं ग. म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज, असा वारा जोराने सुटलाय, किंवा धरती असं भूकंप आल्यासारखी हादरतीये. हे खरं होतं, माझा भास होता, मला नाही माहिती. पण मीरा, मला आतून शांत झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होतीये असं मला जाणवत होतं ग. मी जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा आजी माझ्या समोर उभ्या नव्हत्या, मी एकटीच तिथे उभी होते. ताई, आजी तुझ्या समोर अशी चालली असेल असं मला तरी वाटत नाही. त्यामागे काहीतरी औचित्य असणार जे आपल्याला कळत नाहीये. आई ग, आई. वेदा, सावकाश. कसं वाटतं आता? झोप झाली? काय? मी झोपले होते. कसं काय? मला बाबासोबत खेळायला जायचं होतं ना. मीरा, वेदाला काहीच आठवत नाहीये आणि हे चांगलं आहे.
वेदा, बरं वाटतंय ना तुला आता? हो, मला काय झालंय? काही नाही. आई, बाबा आलं असेल, आता मी खेळायला जाते. थांब, बाबा आले नाही आहेत अजून. तू थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, ठीक आहे? आई, तसं पण मला खूप भूक लागली होती. बरं, 1 मिनिट थांब. हे बघ, तोपर्यंत तू इथेच बसून चित्र काढ, ठीक आहे? हे घे, चित्र काढ. आलेच हा? आहे, येतो. माया, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना तुझ्या सोबत. ती मीरा तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. नाही, मला माहित आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात, तरी सुद्धा मला टेन्शन येते. कारण की ना, जर मीराला कळलं की मी ह्या सगळ्यामध्ये आहे, तर ती मला सोडणार नाही. आणि त्यात अथर्वचं डोकं आता ऑलरेडी तापलंय, त्यामुळे मला खूप भीती वाटते. हो मॅडम. माया, मी तुला सगळ्या गोष्टी आधीपासूनच अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्या होत्या. आता अथर्व तुला मारेल का नाही ही जर तरची गोष्ट आहे, पण तू जर का माझं काम केलं नाहीस तर मी तुला नक्कीच मारेन. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? माझी सिच्युएशन तरी समजून घ्या. मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये हो. तुम्ही मला अजून घाबरवू नका. माया, अगं मी घाबरवत नाहीये तुला. मी तेच सांगते तुला की मी तुझ्याच बाजूने आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी जेवढं सांगते तेवढं फक्त कर. ओके, गॉट इट. मला ना फक्त आता थोडी स्पेस हवी आहे. म्हणजे विचार करायला वेळ हवा. मी येते. सॉरी माया, हे जे तू माझ्याकडे मागतेस ना ते मी तुला आत्ता नाही देऊ शकत. मॅडम, का? प्लीज. अगं असं काय करतेस? तुला आणखी एक काम करायचंय ना. आता कुठलं काम? अगं खूप सोपं आहे. ऐक, हे बघ, आत्ता तू लगेच वेदाकडे जायचंयस आणि तिला काहीतरी सांगून घराच्या बाहेर घेऊन यायचंयस. हो मॅडम, नको ना. हो मॅडम, मी आत्ताच इतकं मोठं प्रकरण घडलं आणि त्यात तुम्ही बोलताय की तिला नाही, नको मॅडम, प्लीज नको मॅडम, प्लीज. तू मला नाही म्हणतेस? अहो नाही हो. नाही. ओ नाही म्हणजे हो जाते. गुणाची ग माझी बाळ माया, म्हणून मी कायम तुझ्या बाजूने उभी राहते. जातेस ना? जाते. आता एकदा का माया वेदाला खाली घेऊन गेली की अथर्व ते नक्कीच बघेल. सगळं व्यवस्थित प्लॅन नुसार चाललंय. फक्त आता कोणी मध्ये यायला नको.